वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देव्यैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आजच्या 8 मार्च 2026 या दिवशी मनाचे श्लोक या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मी साधक संजीव गोडसे स्वागत करत आहे। सौरभजी। जय गुरुदेव। संजीवजी, अजून बरेच जण जॉईन करतात, तुम्ही फक्त त्यांना हा इन हा, करा. हो हो, आणि आपण अजिंक्यची मदत पण घेऊ शकतो। शुकासारखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आज देवश्रीताईंनी एक मनाची नवीन प्रार्थना शोधली आहे, म्हणजे त्या त्या शाळेमध्ये म्हणायच्या ती प्रार्थना त्यांच्या मागोमाग आपण सगळे म्हणणार आहोत, पण कोणी अनम्यूट नाही करणार आहे स्वतःला। देवश्रीताई म्हणणार आहेत, आपण सगळेजण हात जोडून बसूयात आणि आपण म्हणूयात आणि त्याचा अर्थ नीट समजून घेऊयात। देवश्रीताई, नमस्कार, माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? होतंय. हो, येतोय. ओके, ठीक आहे। तर प्रार्थना सुरू करूया। मी एक ओळ म्हणेन, त्यामागे तुम्ही म्हणा। अंतर मम विकसित करी हे परात्परा, निर्मल करी उज्ज्वल करी,
निर्मल करी उज्ज्वल करी, जागृत करी उद्युत करी, जागृत करी उद्युत करी, निर्भय करी मंगल करी हृदय भास्करा. निर्भय करी मंगल करी हृदय भास्करा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. करी निरलस निसंशय, करी निरलस निसंशय, करी रे करी शुद्धाशय. करी रे करी शुद्धाशय, करी हे मन निर्विषय जीवितेश्वरा. करी हे मन निरविषय हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मन विकसित करी हे परात्परा. वा, छान. मागच्या वेळेला आपण जिथून सुरुवात केली होती की बहिर्मुख आणि अंतर्मुख. सो आपलं अंतर्विश्व हे जितकं समृद्ध होईल तितकं बाह्य जगतामध्ये आपल्याला सुस्पष्ट क्लॅरिटी असेल आणि आपण जीवन अधिक चांगल्या पद्धतीने समृद्ध पद्धतीने जगू शकू. हे बघत असताना आपण एक थोडक्यात मागचा आढावा घेणार आहोत आणि आज मग पुढे जाणार आहोत. काय बघितलं आपण मागे? सो आपण विचार करताना चिंतन करताना असं करत होतो की महाराष्ट्राला असंख्य संतांची आणि आत्मज्ञानी लोकांची मांदियाळी लाभलेली आहे आणि त्यातलेच समर्थ रामदास. भारतीय संतांनी सदैव धर्मप्रवण अध्यात्म चिंतन सादर केलं. धर्मप्रवण अध्यात्म चिंतन म्हणजे नेमकं काय बरं? सध्याच्या बोलीभाषेत बोलायला गेलं तर जे चिंतन कॉज अँड इफेक्टच्या अधीन आहे. आपल्याकडे सतत टीका होत राहते की पुराणातल्या गोष्टी पुराणात ठेवा किंवा त्याचा आत्ता कॉन्टेम्पररी काही रिलेव्हन्स नाही आहे किंवा त्याचा आता उपयोग नाही आहे. पण खरं सांगायला गेलं तर त्याच्या इतकं लॉजिकल आणि परफेक्ट आपल्या दैनंदिन जीवनाला आणि आपल्या अंतर्मनाला समृद्ध करणारं दुसरं कुठलंही नाही आहे. जितका विचार जितकं चिंतन भारतीय तत्वज्ञानांनी स्वतःविषयी केलं तितकं खचितच या जगात कुठे घडलं असेल. आणि त्याचं दृश्य स्वरूप म्हणजे आपल्याकडे निर्माण झालेलं विपुल असं वाङ्मय. 4 वेद, 18 पुराणं, 108 उपनिषद, ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आलेल्या वेगवेगळ्या संतांनी निर्माण केलेलं वेगवेगळं वाङ्मय. किती समृद्ध विचारधारा आहे बघा. वाङ्मय आणि साहित्य, ज्या गोष्टीला ईशतत्वाचा स्पर्श होतो ते वाङ्मय असतं. ते शब्दब्रह्म असतं जे कालाच्या अतीतही सतत तुम्हाला कुठल्याही टाइम झोनमध्ये तुम्ही या पण तुम्हाला सतत मार्गदर्शन करत राहतं. वाङ्मय म्हणजे या जीवनगंगेच्या तीरावर किंवा या वाटेवरती असलेले लाईट पोस्ट आहेत.
ह्या लाईटच्या मार्गदर्शनाखाली आपण आपला मार्गक्रमण करत असतो. लक्षात येत आहे? याच सगळ्या सूत्रांमधले 400 वर्षापूर्वी आपल्याकडे जे होऊन गेले श्री समर्थ रामदास स्वामी, त्यांचा जन्म 1604 सालचा आहे, 1608 सालचा. आणि त्यांना देवाज्ञा, त्यांनी समाधी घेतली 1682 साली. साधारण 74 वर्षाचा हा कालखंड. या कालखंडामध्ये यांनी 50,000हून अधिक ओव्यांची निर्मिती केली. त्यांनी काय केलं नाही, तर जीवनाचे 3 आयाम आहेत. एक ऐहिक जीवन, एक पारमार्थिक आणि पारलौकिक आणि सामाजिक. या सगळ्या जीवनाच्या आयामांना समर्थांनी समृद्ध केलं. त्यांच्या सखोल चिंतनातून वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ त्यांनी निर्मिती केली. त्यातल्या मनाच्या श्लोकांवरती आपण हा स्वाध्याय वर्ग घेतो. माझ्यासकट तुमच्या सगळ्यांचा असा अनुभव असेल की लहानपणी जर आपण कुठे पिकनिकला जायला निघालो किंवा लहानपणी जर आपण कुठे बाहेर जात असू, तर शेवटच्या वेळेला आई किंवा बाबा काय सांगतात, सगळं घेतलंय का हे तर 3 दिवस आधीपासून तयारी चाललेलीच असते. पण शेवटी बाहेर पडताना, अरे पाण्याची बॉटल घेतलीस का, हे महत्वाचं आहे, ते घेतलंस का, ते घेतलंस का, असं केलंस का. तसंच काहीसं मला मनाच्या श्लोकांविषयी वाटतं. एवढी विपुल ग्रंथसंपदा निर्माण करून सुद्धा समर्थांसारख्या द्रष्ट्या पुरुषाला हे नक्की जाणवलेलं असणार की यथाअवकाश, जसा काळ पुढे जाईल तसं माणसाचं जीवन अधिक धकाधकीचं होणार आहे. देवश्रीताईंनी आपल्याला मागच्या कॉलमध्ये, स्वाध्यायामध्ये सांगितलं होतं, आत्ताच्या काळात काय गडबड झाली आहे, तर आपला स्वतःचा असा अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला. गोष्टी लक्षात ठेवण्याचं किंवा गोष्टी लक्षात येण्याचं, त्याच्याकरता जी अ, स्वतःचा एक फोकस्ड अप्रोच लागतो ना, त्याचा काळ कमी 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 होत चाललाय. म्हणून समर्थांनी ह्या सगळ्याचा आधीच सारभूत विचार करून, माऊली असतील, समर्थ असतील, अशा ज्ञानीवंत पुरुषांनी मनाचे श्लोक असेल किंवा हरिपाठ असेल, हा घराघरात पोहोचवला. ग्रंथ वाचता येत नाहीये का, काही हरकत नाही, पण ऍटलिस्ट हे तरी रिव्हिजन कर. ऍटलिस्ट हे 4 ओळींचं एक पद्य आहे हे तरी म्हण. 12 अक्षर आहेत, पाठ करायला अत्यंत सोपं. किती समृद्ध आणि किती सखोल विचार आहे बघा. अशी दृष्टी हे मनाचे श्लोकांचं चिंतन आणि स्वाध्याय. आणि एक श्लोक, जास्तीची गरजच नाही, एक श्लोक जरी मी नीट समजून घेतला आणि माझ्या आचरणाचा भाग बनवला, तर माझ्या जीवनाचं सर्वार्थाने समग्र परिवर्तन करण्याचं सामर्थ्य त्या 4 ओळीतल्या 48 अक्षरांमध्ये नक्की सामावलेलं आहे. कारण त्याच्या मागे समर्थांच्या तपश्चर्येचं, ज्ञानाचं आणि सामर्थ्याचं बल उभं आहे, आणि जे त्यांच्या आत्मानुभूतीतून प्रकट झालेलं आहे. ती फक्त शब्दांची रचना नाहीये. आज सुद्धा मुलांना परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर साधारण 800 शब्दांमध्ये लिही, तर लिहिताना किती तारांबळ उडते. आपल्यालाही जर सांगितलं, तुझा मेसेज फक्त 5 शब्दामध्ये सांग, जमतो का हो आपल्याला? त्यावेळेला समर्थांनी फक्त 12 अक्षरं एका ओळीत, 4 ओळी म्हणजे 16 अक्षरांचं एक असं श्लोक, आणि असे 205 श्लोक त्याच ताकदीचे एका रात्रीत त्यांनी आपल्या सगळ्यांकरता उपलब्ध केले, कल्याण स्वामींच्या नाते.
या विषयावर जेवढा विचार करतो ना, त्यावेळेस विस्मयचकित होऊन जायला होतं. तर ह्या मनाचं आपण मागच्या वेळेला चिंतन करायला घेतलं होतं. त्यावेळेला काही गोष्टी आपण बघितल्या होत्या. मनाविषयी व्याख्या बघितली होती. मन समजून घ्यायला सुरुवात केली होती. मन नेमकं काय आहे बरं? तर मन हे वायू स्वरूप आहे. मन हे वासनात्मक आहे. आणि दुसरं, आपण असं पण समजून घेत होतो की मृत्यू हा शरीराला आहे, मनाला आहे, परंतु आपल्या आतमधल्या चैतन्याला नाही. या अनुषंगाने समजून घेताना मनाचे श्लोक का लिहिले असतील बरं? बाकी कशाला का नाही प्राधान्य दिलं असेल? तर आपल्या तत्वज्ञानामध्ये असं सांगितलंय की मनुष्य जन्म हा 84 दशलक्ष योनींच्या पूर्ण प्रवास केल्यानंतर मग मनुष्य देह धारण होतो किंवा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो. ह्या प्रत्येक योनीमध्ये तुमच्या डोळ्यांना दिसणाऱ्या वनस्पतीपासून ते मनुष्याच्या या जडदेहापर्यंत मनाचा क्रमविकास आहे. मन टप्प्याटप्प्याने हे विकसित होत जातं आणि मनाची परमोच्च विकसनाची शक्यता आणि पॉसिबिलिटी जी आहे ती याच नरदेहामध्ये संभवते. विचार करून बघा. कारण ह्या मनाला काही प्रमाणात तरी स्वातंत्र्यता दिलेली आहे. विवेकानंदांचं असं वाक्य आहे, हे मन आहे ना, हे मनच शरीर तयार करतं. या मनाच्या अतृप्त इच्छांमधून, ज्याला आपण वासनापुंज असंही म्हणतो, या वासनापुंजा नवीन देह धारण करून पुन्हा जन्म घेतात आणि त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे कर्माचा विनियोग करतात. हे आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. मग आता या वेळेला आपल्या आचरणामध्ये परिवर्तन करण्याच्या निश्चयानं किंवा निष्ठेने आपल्याला या विषयाला सामोरं जायचंय. अध्यात्मशास्त्रामध्ये साधारण जसं अंतःकरण चातुष्टय सांगितलंय ना, तसंच एक अनुबंध चातुष्टय नावाची संकल्पना मांडलेली आहे. कुठलाही विषय जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याचे 4 डायमेन्शन्स असतात. मग पहिला डायमेन्शन काय? की कोणाकरता हा विषय आहे बरं? त्याला शास्त्रकार अधिकारी असं म्हणतात. आता आपल्याला जसा सर्वसामान्य जगतामध्ये अधिकारी या शब्दाचा अर्थ माहिती आहे, तसा अध्यात्मशास्त्रामध्ये तो नाही. अधिकार म्हणजे तुमच्याकडे किती पॉवर आहे, किती काय याच्याशी त्याचा संबंध नाही. अधिकार ह्याला सध्याच्या प्रचलित मराठीत जर समजून घ्यायचं झालं तर योग्यता. कोणासाठी आहे बरं हा विषय? योग्यता काय आहे त्याची? तर तसे 2 क्रायटेरिया शास्त्रकारांनी सांगितले. जिज्ञासू आणि मुमुक्षू असा साधक, ज्याला या तापत्रयीपासून स्वतःची मुक्ती करायची आहे आणि याची देही याची डोळा, मोक्ष अनुभवायचा आहे. जसं
तुकाराम महाराज म्हणतात, माझे मरण पाहिले म्या याची डोळा. आणि हे सगळं मनाच्या श्लोकांच्या अभ्यासातून सहज शक्य आहे. आता ते कसं घडणार आहे? तर हा झाला ही योग्यता. म्हणजे आपल्याला पहिल्यांदी ज्याने त्याने स्वतःला हे चेक करायला पाहिजे की मी खरंच जिज्ञासू आहे का? आता जिज्ञासा म्हणजे काय बरं? जिज्ञासा म्हणजे मला एखादी गोष्ट जाणून घेण्याची असलेली मूलभूत इच्छाशक्ती, क्युरिओसिटी. सध्याच्या प्रचलित मराठीमधली क्युरिओसिटी. पण नुसतं मला जाणून घेण्याची इच्छा ही उपयोगाची नाही. मुमुक्षत्व पाहिजे. मुमुक्षत्व म्हणजे काय? क्युरिओसिटी, जाणून घेण्याची इच्छा तर आहे, पण बघू बरं. ठीक आहे, आत्ता काय करायचंय? रिटायरमेंट नंतर विचार करू. म्हणून आपण विषय पुढे ढकलत असतो. म्हणून योग्यतेकरता मुमुक्षत्व म्हणजे मला त्याची भूक आहे का? मी भुकेला आहे का त्या विषयाकरता? का नुसतं जाणीव करून घ्यायची माझी इच्छा आहे, बट माझी त्यामागची तळमळ नाहीये, माझी त्यामागची भूक नाहीये. मग ह्या जर पहिल्याच 2 रिक्विजिट आपण परिपूर्ण करणार नसू, तर मग समर्थ जसं म्हणतात, श्रवणाचे सार क्रिया पालटे तात्काळ. हे कसं अनुभूतीस येईल आपल्या? म्हणून सर्वांनी स्वतःवरती प्रथम काम करायचंय आणि स्वतःच स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, की खरंच मी जिज्ञासू आणि मुमुक्षू साधक आहे का? शंकराचार्यांनी या नरदेहाचे 3 वैशिष्ट्य सांगितली. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रयः. मनुष्यत्व हे 3 दुर्लभ गोष्टी आहेत. दुर्लभम त्रयमेव एक. मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रयः. मनुष्य असणं, त्यात पुन्हा मुमुक्ष असणं आणि हे दोन्ही मिळाल्यावरती महापुरुषांचा संग, जे याची देही याची डोळा अस्तित्वात आहेत, अशा महापुरुषांचा संग. येतंय लक्षात? मग प्रत्येकाने आपण खरंच अधिकारी आहोत का? आपण योग्य आहोत का? हा ज्याचा त्याने स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे. स्वाध्याय हे स्वतःने केलेला अभ्यास. स्वचा अभ्यास आणि स्वतः केलेला अभ्यास असे दोन्हीही त्याचे अर्थ होतात. मग स्वचा अभ्यास करायचा असेल तर मी नेमका कसा आहे ह्याच्याविषयी माझं निरीक्षण असलं पाहिजे. येतंय लक्षात? मग पुढे प्रश्न येतो विषय. बरं, माझी योग्यता मी सिद्ध केली, पण आता विषय काय आहे बरं? मनाच्या श्लोकाचा विषय. काय आहे मनाच्या श्लोकाचा विषय? तर मन ही त्याची सेंट्रल थीम. असं म्हणतो ना, पिक्चरची सेंट्रल थीम काय आहे बरं? तर मग आपल्या या स्वाध्याय रूपी पिक्चरची सेंट्रल थीम हे मन आहे. आणि मग हे मनाचे व्यवहार कसे चालतात? मी त्याच्या अधीन आहे का ते माझ्या स्वाधीन आहे? म्हणजे एक ते मराठी छान गाणं आहे ना, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. मग माझं मन
बाह्य विषयांच्या पराधीनतेत आहे का ते स्वाधीनतेमध्ये आहे, ह्याच्याविषयी टप्प्याटप्प्याने सखोल चिंतन. आणि मग ते जर पराधीनतेत असेल तर ते स्वाधीनतेमध्ये कसं आणायचं, याविषयी सुद्धा समर्थ रामदासांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलंय. पुढे येतो संबंध. अरे बरं ठीक आहे, मन आहे, पण माझा आणि त्याचा संबंध काय आहे, मी का त्याचा अभ्यास करायला हवा? तसं पाहायला गेलं तर मनावाचून जगणंही कठीण आहे. मागच्या वेळेला आपण समजून घेताना मनाची जी व्याख्या बघितली होती, त्यावेळेला आपण समजून घेतलं होतं की मन हे सगळ्या इंद्रियांशी कोऑर्डिनेटिंग फॅकल्टी आहे. म्हणजे ते इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करतं आणि त्यांच्याकडून कार्यही करून घेतं. म्हणजे मला माझ्या ज्ञानेंद्रियांकडून किंवा माझ्या ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा मला जर सुयोग्य पद्धतीने वापर करता यायला हवा, असं जर माझं चिंतन असेल, मनन असेल, तर मला या मनाविषयी अधिक समजून घेणं अनिवार्य आहे. आता ह्याची अनिवार्यता कळली, विषयाचा आणि माझा संबंध कळला, पण आता याचं प्रयोजन काय आहे बरं? काय प्रयोजन असेल हे सगळं करण्यामागचं? साध्य काय करायचं याच्यामध्ये? मनाला समजून घ्यायचं, पण नेमकं साध्य काय करायचं? तर मनाच्या श्लोकाच्या 205व्या श्लोकामध्ये आपल्याला काय साध्य होणार आहे याच्याविषयी समर्थांनी अत्यंत साध्या आणि सोप्या ओळींमध्ये सांगितलंय. काय म्हणतायत समर्थ? मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. पहिलं वाक्य असं आहे, मनाची शते ऐकता दोष जाती. म्हणजे काय आहे की मनाची शते म्हणजे मनाच्या श्लोकांना मनोबोध असंही संबोधलं जातं, मनाची शते असंही संबोधलं जातं. तर हे मनाचे श्लोक ऐकल्यावरती काय घडतं बरं? तर आपले दोष हे नाहीसे होतात, हे दोष निघून जातात. पुढे काय होतं? मतिमंद ते साधना योग्य होती. आता मतिमंद म्हणजे काय? तर मला जे समजून घेण्याची माझी जी कुवत आहे, माझ्या इंद्रियांच्या ज्या क्षमता आहेत, ज्या क्षमतांच्या आधारे मी गोष्टी, विषय, ज्ञान ग्रहण करतो, समजून घेतो, ती समजून घेण्याची जी गती आहे, ती गती साधनेकरता योग्य होते. म्हणजे माझी विषय सुखांच्याकडे असलेली जी झेप आहे, ती कमी होऊन अंतर्मुखतेकडे मी वळतो आणि साधनेकरता जी आवश्यक बैठक आहे, ती माझी तयार होते. मग त्याच्या पुढे चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. आता ते म्हणतायत हे सगळं केल्याने काय होतं? तर तुमच्यामध्ये ज्ञान वैराग्य आणि त्याच्यामुळे अंगी सामर्थ्य येतं. आणि शेवटी ते असं सांगतायत की म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. म्हणजे तुम्ही जर या दासावर विश्वास ठेवलात तर मुक्ती अनुभवाल, असा ॲश्युरन्स समर्थ आपल्याला देत आहेत. खरंच आपल्या सगळ्यांची आहे का तयारी त्यांच्यावर विश्वास ठेवायची? काय ना, विश्वास ठेवायचा असेल तर कमिट करावं लागतं स्वतःला.
कारण मनाच्या श्लोकावरची माहिती तुम्हाला ऑनलाईन पण मिळणार आहे. त्याच्याकरता माझ्या आणि देवश्रीताईंची तुम्हाला गरज नाही. परंतु तुम्हाला जर समर्थ जे सांगतायत त्या अवस्थेपर्यंत जर पोचायचं असेल ना, तर त्याच्याकरता आपल्याला काहीतरी स्वाध्याय हा नित्य नियमाने करावा लागणार आहे. आमचे तुकोबा नेहमी सांगतात, आपणच झालो आपले बाप, कशाला उगा पश्चात्ताप. मग आता आपल्यालाच आपलं बाप व्हायचं आहे म्हणजे काय, तर आपल्यातल्या पोराचं संगोपन नीट होतंय का नाही होतंय, हे बापाचं आद्य कर्तव्य असतं की नाही. मग ते आद्य कर्तव्य आपल्याला ह्या मनाच्या निमित्ताने स्वतःच्या बाबतीत अंमलात आणायचं आहे. पटतंय का बघा. आपण स्वतःला आणि जगाला कन्व्हिन्स करण्याकरता काय काय शकला लढवत असतो. पण आता या मनाच्या श्लोकाच्या मार्गावरती अशा कुठल्याच शकला आपल्याला लढवायच्या नाहीये. फक्त आपल्याला आपलं मन आपल्याशी काय शकला लढवतंय याचं नीट चिंतन करायचं, याचा नीट विचार करायचा आणि याचं निरीक्षण करायचं. आता आपण थोडं खोलात उतरणार होतो. तुम्ही सगळ्यांनी कमिटेड आहात, कारण कोणी एक्झिट तर केलेलं नाही अजून. संख्या सेम दिसते, रादर वाढलेली दिसते. म्हणजे असं आपण गृहीत धरूयात की आता तुम्ही कमिटेड आहात. त्यामुळे आता आपण थोडं पुढे सरकूयात, थोडं आणखीन खोलात उतरूयात. काय म्हणतायत समर्थ, तर मनाची क्षते ऐकता दोष जाती. कालच्या मेसेजमध्ये मी लिहिलं होतं की दोष काय आहेत बरं, हे दोष का उत्पन्न होतात, दोष बरं दोषाचा जन्मच का झाला. का पांडुरंगाला माझ्यावरती काही विशेष राग आहे का की त्यांनी माझ्याकरता दोष निर्माण केलेत. का त्याला माझ्याविषयी चांगला कळवळा नाही का. असे दोष कसे दिले त्यांनी मला, असा स्वाभाविक प्रश्न येऊ शकतो. आणि तो बरोबर पण आहे. पण दोष हे या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंट मधलं जे इनहेरंट वर्किंग नेचर आहे ना त्याचं, ती जशा पद्धतीने काम करते, ते कामाचं स्वरूप नीट समजून घेतलं तर दोष कुठे कधी कसे उत्पन्न होतात याची समज आपल्यातली वृद्धिंगत होणार आहे. याच्याकरता पहिल्यांदी दोष म्हणजे नेमकं काय, तर दोष म्हणजे आपल्यातले अवगुण. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दोष म्हणजे पातक. आता पातक म्हणजे काय, अवघड शब्द आहे. पातक म्हणजे आपल्याकडून चुकून किंवा कळे किंवा न कळे बेनिफिट ऑफ डाऊट द्यावा, असं माझे गुरुजी नेहमी म्हणतात, श्रीकांतजी. तो कधी घेऊ नये, तो देत राहावा. त्यामुळे आपण स्वतःला पण बेनिफिट ऑफ डाऊट देऊयात. कळत न कळत चुकून आपल्याकडून पूर्वी चुकीच्या संस्कारांमुळे किंवा लागलेल्या सवयींमुळे ज्या कृती घडून गेल्या, त्याच्यामुळे आपण स्वतःला, लोकांना, आजूबाजूच्या परिस्थितीला काही निगेटिव्हली कॉन्ट्रीब्यूट केलेलं असेल, चुकीच्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलेलं असेल, तर ते एक पातक आहे. लक्षात येत आहे का बघा. आता हे का घडतं, अशी ही असं का घडतं बरं, ह्याच्या मागे ड्रायव्हिंग काय असेल. आपल्याला कळतं, आपली इच्छा नसते कोणाला त्रास द्यायची. ज्ञानोबा माऊली सांगतात
की मनुष्य काय आहे, स्वभावताच भजनशील. एवढा चांगला मनुष्य आहे, कशाला कोणाला त्रास द्यायला जाईल. पण मग असं का घडतं? म्हणून पसायदानामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मग दुष्ट काय घडतं त्यांच्याकडून, दोष लागतात म्हणजे काय होतं, तर 3 पद्धतीने दोष निर्माण होतात. आता इथे तुमचा स्वाध्याय चालू होतोय बरं का, प्रत्येकाला आता काम आहे याच्यावरती इथून पुढचा आठवडाभर. 3 पद्धतीने दोष निर्माण होत आहेत. पहिलं, इंद्रिय आणि त्या इंद्रियांना लागलेल्या सवयी. आता इंद्रिय म्हणजे कोण, तर माझे डोळा, माझी जिव्हा, माझे हात पाय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, ह्यांना एक विशिष्ट पद्धतीचं वळण लागलेलं असतं. बरं, आणि ते वळण आहे ना, ते असं वाटत असतं की बाबा दिस इज परफेक्ट, ॲब्सोल्युटली फाईन, म्हणजे त्यात काही गडबडच नाही आहे. मी म्हणजे पूर्ण अवतारच, रामानंतर मीच आहे, दुसरं कोण आहे, माझं कुठे चुकतं, घरातल्यांना कुठे कळतं काही. एवढा मी कष्ट करून येतो घरामध्ये, पैसे कमवून आणतो, पण घरातले मला समजूनच घेऊ शकत नाहीत, काय गडबड आहे ही. माझा मुलगा माझं ऐकतच नाही, त्याला समजतच नाही माझी तळमळ. मी एवढा कष्ट करतोय, त्याला कष्ट पडू नयेत म्हणून त्यांनी अभ्यास करावा असं मी नेहमी सांगतो, पण तो ऐकत नाही, असं का बरं? कारण त्याचं मूळ याच्यामध्ये दडलंय, आपल्या सवयी. आपल्याला जे दुसऱ्याला सांगायचं आहे ना, ते आपल्या आचरणातून पारेषित होत असतं. जर माझंच आचरण नसेल तर माझा मेसेज कसा जाईल समोरच्यापर्यंत व्यवस्थित. आता तुमचा माझ्या या वक्तव्यावरती असा विश्वास ठेवू नकात, अंधपणे कुठल्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवायचा नाही. स्वाध्यायाचा पहिला नियम आहे स्वतःचं अध्ययन. शब्द आला स्वतःचं अध्ययन. काय कुठल्या सवयी लागल्यात? दररोज सकाळी उठलेली एक सोपी ट्रिक सांगतो. आज सकाळी पण तुम्ही उठलात, दात घासले असतील अशी मी अपेक्षा करतो. करेक्ट? मग दात घासले, चूळ किती भरल्या तुम्हाला लक्षात आहे? 10 भरल्या, 15 भरल्या, 25 भरल्यात? ब्रश किती वेळा फिरवला गेलाय दातावरून? खरंच मला माहिती आहे का? मी सजग होतो का त्यावेळेला? मी जागा होतो का? बरं, जे मी केलं ते माझ्याकरता किंवा माझ्या या देहाकरता योग्य होतं का? ह्याचा तरी मी विचार केला का? का फक्त मला एक रुटीन लागलंय, सकाळी उठल्यावर मला ते उठायचं, उरकायचं आणि पुढे जायचंय. दात घासणं ही अत्यंत न्यूनतम पातळीवरची नित्य कर्माचे पण 5 स्तर आहेत. त्यातलं नित्य कर्मामध्ये हे येतं. पण त्याच्यातही मी जर सजग नसेन, मग त्या नित्याचं निषिद्ध कर्मामध्ये कधी परिवर्तित होतं ना, ते माझं मला सुद्धा लक्षात येत नाही. थोडासा विषय डायग्रेस होतोय, आय एम सॉरी. पण दात घासताना तुम्ही किती प्रमाणात पेस्ट वापरता? साधं किती रॉंग कंडिशनिंग असतं बघा. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण बघतो असं पूर्ण पेस्ट भरून लावायची. मग आपण सगळेजण तसंच कंडिशनिंगने तसंच करतो. पण जर त्याच्या मागच्या पॅकेटवरती जाऊन जर डिटेल वाचले, तर तुम्हाला लक्षात येईल ते तुमच्याकरता किती अहितकारक आहे. तुमचं हित नाहीये त्याच्यामध्ये. ज्यांनी अथर्वशीर्षाचा स्वाध्याय वर्ग ऐकलेला आहे, तर त्यांना माहिती आहे, माझ्यासोबत एक त्या डॉक्टर ताई असतात, राजेश्वरी ताई. त्या डेंटिस्ट आहेत. त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या गमती-जमती. म्हणून मला कळल्या, नाहीतर मीही असाच मूर्खासारखा पूर्वी वागत होतो. पण त्यामुळे माझ्यात सुधारणा झाली. तर हे झालं फक्त एक छोटंसं उदाहरण घेतलं आपण.
मग सवयीचे आपण इतके गुलाम आहोत, अशा सवयींमधून दोष उत्पन्न होतात. दुसरा पॅटर्न. दुसऱ्या कशामुळे सवयी उत्पन्न होतात? तर दुसऱ्या सवयी उत्पन्न होतात मनाचे, म्हणजे आतमध्ये जे संकल्प आणि विकल्पात्मक व्यापार चाललेले असं इमॅजिनेशन, सध्याच्या मराठीमध्ये इमॅजिनेशन. मी छान इमॅजिन करतो बसून की काय असेल माझं फ्युचर. आता तिथे दोष का उत्पन्न होतात? कारण तिथे मी आणि माझं हे दोन प्रिडॉमिनंट असतात. आणि मग मीच्या लिमिटेड अंडरस्टँडिंग मधून जे जे जन्माला येतं, तिथे तिथे दोष उत्पन्न होण्याचा संभव असतो. ते आपल्याला कळतं किंवा आपल्याला कळत नाही, पण दोष तिथे उत्पन्न होऊ शकतात. तिसरं, निर्णय प्रक्रियेतली चंचलता. सारखं इकडनं तिकडे हा नाही ते नाही ते नाही ते, माझा एक निर्णय फॉर्मच होत नाही. कारण माझ्या आतमध्ये त्या विषयाशी रिलेटेड किंवा त्या गोष्टीशी रिलेटेड संपूर्ण क्लॅरिटीच नसते. त्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये बाधा येतात. मग ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जर गडबड झाली तर मग जे उत्पन्न होतं ना, ते होतं षड्रिपू. षड्रिपूंचा जन्म इथे दडलेला आहे. मग कामना, लोभ, राग, द्वेष, मद, मोह, मत्सर. मग काय घडतं यानी? विषयांच्या सततच्या चिंतनातून काय काय घडतं ते नीट समजून घेऊ. मनुष्यामध्ये त्याच्याविषयी पहिली तर आसक्ती निर्माण होते. आसक्तीमधून कामाची निर्मिती, कामामधून क्रोध, क्रोधामुळे संमोह, संमोह म्हणजेच अविवेक. अविवेक ज्या वेळेला निर्माण होतो, ज्या वेळेला विवेक नष्ट होतो, त्यावेळेला स्मृतीभ्रम होतो. आणि स्मृतीभ्रम झाला की मग बुद्धीचा नाश होतो आणि मनुष्याचं अधःपतन आणि ऱ्हास सुनिश्चित असतो. काय काय क्रोनॉलॉजी आपण बघितली, या सगळ्या क्रोनॉलॉजीला आपण 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलं. आधी पहिलं सूत्र सांगितलं, पहिलं आत्ताचं डिकोडिंग सांगितलं आणि मग त्यामागचं सूत्र सांगितलं. हा गीतेतला श्लोक आहे, जो मी आत्ता त्याचं मराठीत ट्रान्सलेशन तुम्हाला सांगितलं. आणि त्याला आपण आपल्या समजण्याकरता 3 आयामांमध्ये कन्व्हर्ट केलं. लक्षात येत आहे? म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आता तुम्हाला या तिन्ही पातळ्यांवरती स्वतःचं निरीक्षण करायचंय. हा या वीकचा पहिला स्वाध्याय आहे. लक्षात येत आहे का? तुम्हाला पटतंय का हे? इथे आम्ही सांगतो म्हणून काही मान्य करू नका. आपल्याला या कोणीतरी बसतंय आणि कोणीतरी सांगतंय, ह्या मनोवृत्तीतून पहिल्यांदा स्वतःची मुक्तता करायची. शब्द आणि वाक्य लक्षात आलं? कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून ते माझ्याकरता चांगलं आहे, ह्यापासून स्वतःला पहिल्यांदा परावृत्त करायचंय. ते सांगतोय ते ऍक्सेप्ट करण्याची वृत्ती का येते बरं? कारण मग माझा हेडेक घ्यायचं संपतं ना. त्यांनी सांगितलंय ना, संपला विषय. कशाला आपण डोकं लावा? पण आपला पूर्वीचा अनुभव असा सुद्धा आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण डोकं किंवा त्याचा वापर करत नाही, ती क्षमता आपल्याकडून निघून जाते. तसा माकडापासून मनुष्याची उत्क्रांती होत गेली आणि त्या उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये एक एक गोष्टी त्याच्या गळाल्या
तसं या बुद्धीचा जर त्या प्रज्ञेचा वापरच झाला नाही तर ती प्रज्ञाही निघून जाईल की हो. येतंय लक्षात? त्यामुळे पहिल्यांदी स्वतःच्या मधले दोष या 3 स्तरांवरती कसे निर्माण होत आहेत. एक विषयासक्ती म्हणजे विषय, इंद्रिय यांना लागलेली सवय. दुसरं इमॅजिनेशन, कल्पना विस्तार. संकल्प आणि विकल्पात्मक हे जे काही मनाचा व्यापार चालतो दोलायमान, स्थिरता नसल्यामुळे तो. आणि तिसरा बुद्धीतली चंचलता, याच्यामुळे अनिर्णय क्षमता येते किंवा चुकीचे निर्णय आपल्याकडून घेतले जातात. या 3 स्तरांवरती दोषाची उत्पत्ती होते. आणि दोष कारण पहिल्यांदा आपल्यात काही दोष आहेत हेच आपल्याला मान्य नसतं. दात घासण्याच्या उदाहरणावरून आपण ते समजून घेतलं. आता ते तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक इंटरॅक्शन करता स्वतःला लावा. मग तुम्ही कोणाशी इंटरॅक्ट करत असाल त्यावेळेला, तुम्ही एखादं कर्म करत असाल त्यावेळेला, या 3 स्तरांवरती काय पॅटर्न आहे तुमचा. आणि एकदा का माझं चुकतंय हे जर लक्षात आलं ना, काहीतरी गडबड होती हा. मग नेमकेपणाने चूक कुठे होतीये ना या तिन्हीपैकी? माझ्या अंडरस्टँडिंग मध्ये गडबड आहे. माझ्या संकल्पना, डोक्यातल्या संकल्पना चुकीच्या आहेत. त्यामुळे त्यानुसारच इमॅजिनेशनच चुकीचं होतंय. मग विचारच चुकतायत. किंवा विषयांकडून येतंय किंवा इंद्रिया म्हणजे ज्ञानेंद्रिय डोळ्यांनी. आता शांती पाठामध्ये जे अथर्वशीर्षाच्या स्वाध्याय वर्गामध्ये होते त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं होतं की ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः. मग माझ्याकडून भद्र होतंय का, मंगलकारी, मी कल्याणकारी ऐकतोय का, असं चाललंय का? मग निर्णयामध्ये जी अस्थिरता येते तो ह्या दोन्हीचा परिपाक निर्णयाच्या अस्थिरतेमध्ये परावर्तित होतो. मग पहिल्यांदी दोष लक्षात यायला लागतात, कुठे होत आहेत ते कळायला लागतं. मग त्याचं निरीक्षण, दोष कसे घडतात, कुठे घडतात, कधी घडतात, याचा एक सिक्वेन्शियल पॅटर्न असतो जो तुमच्या ह्या जन्मातल्या आणि पूर्वजन्मातल्या तुमच्यावरच्या झालेल्या संस्कारांमधून तो पॅटर्न आपोआप निर्माण झालेला असतो, जो तुम्ही निर्माण करत नाही. असे स्वतःचेच पॅटर्न जे आहेत ना, ते आपल्याला स्वतःला तपासायचे आहेत. आणि स्वतःच्या वयानुसार आणि स्वतःला जसं रुचेल, स्वतःची जी अवस्था असेल त्यानुसार निरीक्षण करून स्वतःमध्ये स्वतः परिवर्तन घडवून आणायचं आहे. वय या शब्दाचा उल्लेख असा केला की यथावकाश आपल्या काही काही शारीरिक क्षमता क्षीण होतात. पण म्हणून आता त्या माझ्या कमी झाल्यात आणि त्या कशा कमी झाल्या आणि त्याच्यामुळं आपण जर कमी पडत असू ना, तर मदत मागणं गैर नाही. हक्काने मदत मागावी आणि मदत मागितली तर लोक मदत करतात. पण ती मदत तेवढ्या जेन्युइन पद्धतीने मागायला हवी. म्हणून वय असा इथे उल्लेख केला. आता पुढे त्यांनी सांगितलंय की बाबा हे दोष लक्षात आले, त्याचा पॅटर्न लक्षात आला की मग त्याला कसं टाळायचं ना हे पण लक्षात येतं. मग त्याला अव्हॉइड कसं करायचं, त्याला बायपास कसं करायचं, याला थोडा वेळ जाणार आहे. म्हणजे आज तुम्ही ऐकताय त्याच्यावर थोडं तुम्हाला स्वतःचं चिंतन करावं लागेल, दररोज लिहावं लागेल, दररोज रात्री झोपायच्या आधी एकदा सगळ्या दिवसाचा आराखडा घ्या आणि स्वतःच स्वतःला थोडंसं डिटॅच करून बघा.
मी दरवेळेला माझ्याच भूमिकेतून बघणार नाही. मी डिटॅच होऊन ही सगळी परिस्थिती बघेन की काय घडलं, आजचा दिवस कसा गेला, काय झालं, असा विचार करा. पुढच्या ओळीमध्ये समर्थ जे म्हणतायत ना, यावर मतिमंदते साधना योग्य होती. दोष तर समजून घेतले. आता मतिमंदाचा काय विषय तो नीट समजून घेऊयात. ह्या जगामध्ये, या भूतलावरती ज्या ज्या गोष्टी अस्तित्वात आल्यात, त्यांचं त्यांच्यामध्ये काहीतरी एक वैशिष्ट्य नाही नक्की आहे. आता ते वैशिष्ट्य कसं शोधायचं याचा विसर आपल्याला पडलाय किंवा ते आपल्याला सापडत नाहीत, हा वेगळा विषय आहे. पण त्यात विशेष नाहीये हे मान्य करणं, हे थोडं अविशेष आहे. तुम्ही येण्यापूर्वी या भूतलावरची संख्या कदाचित 800 कोटी असेल, 700 कोटी, जे ज्या ज्या टाइम झोन मध्ये आले असतील, त्या टाइम झोन नुसार तेवढी लोकसंख्या होती. पण एवढे असताना पण तुम्ही आलाच ना, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी नाहीये आणि जे तुमच्यामध्ये आहे आणि ते या सगळ्या व्यवस्थेला उपयुक्त आहे म्हणून तुम्ही आहात. फक्त तुम्हाला तुमची उपयुक्तता सापडत नाहीये किंवा शोधता येत नाहीये, इतकाच काय तो अंतर आहे. मग बुद्धीच्या काय क्षमता असतात बरं? तर बुद्धीमध्ये एकतर बुद्धी, निश्चयात्मका बुद्धी, निश्चय करण्याचं सामर्थ्य या बुद्धीमध्ये आहे. जी इन्फॉर्मेशन आपल्याला इंद्रियांमार्फत येते त्याच्यावरती निर्णय घेण्याचं बुद्धी काम करते. पहिलं झालं बाहेरून येणारी गोष्ट. नंतर आतून स्वतःचं निरीक्षण करून स्वतःतल्या मूलभूत क्वालिटींना समजून घेणं आणि त्यातली एखादी क्वालिटी निवडणं आणि त्याच्यावर काम करणं, हे सुद्धा बुद्धीचंच काम आहे. ह्याकरता आपल्याला हे थोडं समजून घेण्याकरता कठोपनिषदाकडे जावं लागेल. कठोपनिषदामध्ये रथाचं रूपक वापरलंय. इंद्रिय म्हणजे ते 5 घोडे आहेत रथाचे, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय. त्यांना जो लावलेला लगाम हे त्या मनाचं प्रतीक आहे. सारथी म्हणजे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या मागे ते आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाचं प्रतिबिंब बुद्धीत पडलंय आणि तिकडनं ते सगळं कार्य चाललंय. आता मनाच्या तावडीत बुद्धीला द्यायचंय का बुद्धीच्या तावडीत ते मनाचे लगाम घ्यायचे आहेत आणि अंतर्मुख होऊन स्वतःच्या आतमध्ये डोकवायचं आणि ज्यावेळेस ही प्रक्रिया घडेल त्यावेळेला तुमच्या आतल्या मूलभूत क्षमतांची तुमची स्वतःला जाणीव होईल. तुमच्या स्वतःला त्या सापडतील, समजतील. आजपर्यंत असा समज असतो की अ, की मला गुरु भेटतील आणि गुरु मला सांगतील असं कर, तसं कर. गुरूंना, गुरु या तत्वाला, मी कुठल्या एका व्यक्तीविषयी नाही बोलत आहे. घरी गेल्यावर गुरु या बदलते. तत्वाने जे मार्गदर्शन करायचंय किंवा जे सांगायचंय ते त्यांनी सांगितलंय आणि ते तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती सुद्धा आहे. गडबड आपण ते फॉलो करत नाही ह्याच्या विषयी आहे. त्यामुळे मला माहित नाही, मला गुरु नाही, त्यामुळे मला हे समजत नाही, असे कुठलेही चुकीचे युक्तिवाद, स्वसंवाद स्वतःशी साधायचा नाही. आणि शोधलं की देवही सापडतो. तर आपला जर शोध असेल ना, तर गुरु ह्या बाजूच्या झाडातून सुद्धा प्रकटतो. तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे का? तुमच्यामध्ये मुमुक्षत्व आहे का? तुमच्यामध्ये ती जिज्ञासा आहे का? एखादा उडणारा पक्षी सुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट शिकवून जातो, पण तुम्ही धारण करण्याकरता योग्य आहात का? दत्तप्रभूंच्या उदाहरणातून हेच तर समजून घेता येतं ना. त्यांनी सभोवतालच्या गोष्टीमधून तर सगळ्या गोष्टी शिकल्या.
का शिकल्या? कारण ती शिकण्याची वृत्ती होती म्हणून शिकल्या, म्हणून जमल्या आणि म्हणून समजल्या. त्यामुळे स्वतःला कठोपनिषदाप्रमाणे मनाच्या हातात जे गेलेले लगाम आहेत ते थोडे बुद्धीकडे आणायला हवेत. आता समर्थ आपल्या पाठीशी आहेत, ते सांगणारच आहेत कसे आणायचे ते. पण असं जर तुम्ही न चुकता प्रत्येक मनाच्या श्लोकाचा स्वाध्याय केलात तर तुमच्या बाबतीत जे उपनिषदांचे जी 4 घोषवाक्य आहेत त्यातलं प्रज्ञानम ब्रह्म असं एक आहे. तर ही तुमची मूलभूत प्रज्ञा जागृतीची प्रक्रिया ही चालू होऊ शकते. ज्या अर्थी तुम्हाला काहीतरी अशा गोष्टी संडे मॉर्निंग काहीतरी वेगळाही उपक्रम हाती घेता येऊ शकतो, बाहेर फिरायलाही जाता येऊ शकतं, पण ते सोडून हे ऐकावंसं वाटतंय, याचा अर्थ तुमचा मूलभूत ओढा या गोष्टींकडे आहे. फक्त प्रयत्नांमधलं सातत्य हे किंवा ह्याची जोड या सगळ्याला देण्याची आवश्यकता आहे, जे आपण या स्वाध्याय वर्गाच्या उपक्रमातून साधणार आहोत. लक्षात येतंय? पुढे गेल्यावरती समर्थ म्हणतायत, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. आता जसं तुम्ही अंतर्मुख होता ना, श्रवणातून माणूस पहिल्यांदा चिंतनाला लागतो. मग चिंतनशील झाला ना मनुष्य, की मग काय घडतं बरं? आता तुम्ही स्वाध्याय ऐकला, श्रवण केलं, की बाबा मला निरीक्षण केलं पाहिजे. ह्यात जर तुम्ही कन्व्हिन्स्ड असाल, तर मग तुमचं स्वतःचं निरीक्षण करण्यामधलं जे सातत्य आहे ना, ते तुमचं वाढेल. पहिल्यांदा त्रास होईल, कारण सवय नाहीये. सवय बदलायला खूप वेळ लागतो. पण बदलली की खूप छान वाटतं. आणि एक साधा उपाय हा मी स्वतःवरती लॉकडाऊनमध्ये केलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. मगाशी जे दात घासण्याचं जे उदाहरण होतं ना, जर तुम्ही सकाळी उठून जर उजव्या हाताने दात घासत असाल, तर उद्यापासून डाव्या हाताने घासायला सुरुवात करा. एक गंमत करून बघा. एकच चेंज. मी तुम्हाला गॅरंटी देतो. तुमचे पुढचे 6 दिवस तुम्ही जर दररोज हे केलत ना, ते 6ही दिवस तुमचे खूप वेगळे असतील. कारण तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात येईल, मलाच स्वतःला बदलायला एवढा वेळ लागतोय. बापरे! मीच एवढा स्ट्रगल करतोय. तर मग स्वतःचा संघर्ष समजला, की दुसऱ्याच्या संघर्षाविषयी पहिल्यांदा रिस्पेक्ट जन्माला येतो. यार त्याचा पण काहीतरी स्ट्रगल असेल. मग दुसऱ्याविषयी आत्मीयता आपोआप वृद्धिंगत होते, वाढायला लागते. समजायला लागतं, की अरे मलाही हे करणं जड जातंय, त्याला सुद्धा जात असेल ना. मग आपण थोडं समजून घेऊ एकमेकांना. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आज कुटुंबामध्ये एकमेकांना सहाय्य करण्यापेक्षा एकमेकांना प्रूव्ह करण्यामध्ये चढाओढ लागलेली आहे. मी बरोबर का तू बरोबर? मग या प्रूव्हिंग पासून सहयोगापर्यंतचा हा वाटचाल करणं शक्य होईल, ज्या वेळेला आपल्याला आपल्या पॅटर्न तोडता येतील त्यावेळेला. येतंय लक्षात? पटतंय का तुम्हाला? मला मध्ये-मध्ये थंब करत जा. नाहीतर मला काय ना कसं होतं ना, की प्रवचन चाललंय आपलं, कानावरून जातंय. कानावरूनच जातंय. कसं होतं त्याच्यामध्ये गंमत ना, की जर आपल्याला आवडतीचा मुद्दा असेल आणि आपल्याला पटणारा असेल ना, तर मग आपण आहे ना, बऱ्याच वेळेला एका प्रवचनकारांचं मी ऐकलं होतं. ते म्हणतात ना, आपण ना ऐकतच नाही. त्यांनी फार छान एक्सप्लेन केलं. का नाही ऐकत आपण? ते म्हणे ऐकलं आणि जर तुम्ही जर आधी सांगितलेलं असेल कोणाला, तर लगेच म्हणता, "बघ, मी सांगितलं नव्हतं? बरोबर आहे. मी हेच म्हणत होतो, पण तुला ऐकायचं नसतं." एक तर दुसऱ्याला सुनावतं, "बघ, मीही हेच म्हणत होतो, तेही तेच सांगतात आणि तू माझं कधी ऐकलं नाहीस."
असं कळत न कळतपणे सहज होतं. आणि दुसरं एक असं होतं, ह्यांना काय जातंय सांगायला तिथे बसून, आमचे प्रॉब्लेम आम्हाला माहिती आहेत. तिथे बसून बोलणं फार सोपं असतं. बरोबर आहे का? असं होतं की नाही? स्वतःचं स्वतःला उत्तर द्या, मला देऊ नका. माझं झालंय असं. माझ्या गुरुजींनी जर एखादा एक्सरसाइज दिला, त्यांनी गायत्री उपासना करायला सांगितली होती आणि म्हणे दररोज 10 माळा झाल्या पाहिजेत. आईला म्हणलं दररोज 10 माळा, 1 माळ ओढायची जर त्या उच्चारांनुसार, तर 1 कंप्लीट करायला कमीत कमी 25 मिनिटं लागतात. 25 ते 30 मिनिटाचा 1 माळ ओढण्याचा त्या रिदममध्ये त्याचे उच्चार व्यवस्थित करण्यामध्ये. म्हटलं ह्यांना काय जातंय सांगायला, अभ्यासाच्या काळामध्ये कसं शक्य आहे? हाऊ इज इट पॉसिबल? असं मी पण म्हटलोय. पण निमूटपणे सांगितलेलं केलेलं सुद्धा आहे. पण असा आपला स्ट्रगल होतो. म्हणून आपण जसं सांगितलं जातंय ना, तसं जर ऐकलं आणि तसं आचरणामध्ये उतरवलं, तर त्याचा फायदा तुमचा तुम्हालाच होतो. त्यावेळेस मी ऐकलं, त्याचा फायदा मला आज होतोय. आणि ज्यावेळेस कधी आपण गायत्रीचं जर शिबिर घेतलं, तर त्यावेळेला नक्की डिटेल सायंटिफिक प्रोसेस उलगडून सांगेन, की प्रत्येक शब्दाच्या उच्चारानुसार काय-काय घडतं आणि कसं घडतं. पुढे श्रवण समज. समज आली की विश्वास वाढतो. विश्वास बसला की निश्चय येतो आणि निश्चय आला की सातत्य टिकतं. जर सातत्य टिकत नसेल, तर ही रिव्हर्स क्रोनॉलॉजी चेक करा, की निश्चय झालाय का आधी? निश्चयाच्या आधी विश्वास आहे का माझा? आणि विश्वासाच्या आधी मला समजलंय का? आगीजवळ हात गेल्यावरती हात भासतो. लहान पोराला पण कळतं आणि मोठ्यांना पण कळतं. लहान मुलाला लहानपणी कळत नाही. पण एकदा त्याने तो अनुभव घेतला, की उभ्या जन्मात जोपर्यंत त्याची समज व्यवस्थित असते, तेव्हापर्यंत पुन्हा जायची डेअरिंग करतो का तो? करत नाही की नाही? साधी छोट्या-छोट्या गोष्टीतून आपण अध्यात्म समजून घेऊ. अध्यात्मासारखी या जगातली सगळ्यात सोपी गोष्ट कुठली नाही. त्याला बिनकामाचं अवघड करून ठेवलंय. काय अवघड नसतं त्याच्यामध्ये. सगळ्यात सोपी गोष्ट आहे. म्हणजे समजलं, की कृतीत उतरतं आणि त्यात सातत्यपणे टिकतं. समजण्याचा प्रॉब्लेम आहे. कोणी जर म्हटलं ना तुम्हाला, "अहो, आम्हाला कळतं हो, पण आचरणातच येत नाही." कळण्याचा प्रॉब्लेम आहे, आचरणाचा प्रॉब्लेमच नाहीये. कळत नाही म्हणून आचरणामध्ये गडबड आहे. आणि जर कोणी म्हटलं, "तुला काय येतंय?" लगेच सांगायचं, "अग्नीला दाह संभवतो." परत आयुष्यात कधी अग्नीच्या जवळ गेलायस का? हां, उत्तर येईल नाही. मग हेच जे तिथे लागू पडतं तेच इथे लागू पडतं. अग्नीचा गुण कळलेला आहे. तो माझ्याकरता हानिकारक आहे म्हणून तसं वागत नाही. मनुष्याला आहे ना, बुद्धी मनुष्याला बुद्धी आणि भावना अशा 2 गोष्टी दिलेल्या आहेत. आणि बुद्धीचा बराचसा वेळ या भावनांचं नियोजन करण्यामध्ये जातो. हे जसं तुम्हाला अ, निरीक्षण कराल ना, तसं समजेल. आणि मनाला बुद्धीच्या कंट्रोलमध्ये आणण्याकरता भरपूर प्रमाणात तुमची एनर्जी खर्च होणार आहे. त्या टप्प्याटप्प्याने कसं हे आपण अजून सविस्तर बघणार आहोत. पण आधी सध्याचा फोकस हा आपल्याला आपले पॅटर्न समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. पुढे जाऊन म्हणतायत, की बाबा चढे ज्ञान वैराग्य. आता एकदा का स्वतःचं ज्ञान झालं ना, स्वतःची क्वालिटी कळली ना, की माणूस त्याचा तात्काळ इमिडिएट परिणाम जो आहे ना, तो अ, लहान मुलांना खेळताना बघितलंय कोणी? थोडं सोपं करू आणखीन आपण. भवरा फिरवताना बघितलंय का कधी लहान मुलांना? पूर्वीचे जे दोरीचे भवरे यायचे ना ते. ते जोपर्यंत येत नव्हतं, तोपर्यंत पोरं किती आटापिटा करायचे त्याचं करण्याकरता. किती खेळत बसायचे. पण ज्या क्षणी त्यांना ते जमलं, की मग त्यांचा फोकस त्यातली एक्सपर्टीज बिल्ड करण्याकडे असायचा.
मग तुम्ही ते तहान, भूक सगळं हरपायचे. ते सगळं आपोआप गळून पडायचं. कारण त्यांना भवरा नामक त्यांच्या मनाला गुंतवणारं किंवा त्यात एक्सेलन्स त्यांना मिळवायचं आहे हे ध्येय त्यांच्या समोर असतं. तसंच अध्यात्मामध्ये तुम्ही एकदा अंतर्मुख झालात आणि स्वतःचं निरीक्षण करायला लागलात आणि स्वतःच्या मूलभूत गुणांचा जर शोध तुम्हाला लागायला सुरुवात झाली ना, तर बाह्य जगताशी असलेली तुमची नाळ आणि लिंकेज ही आपोआप कमी होते. बोलणं आपोआप कमी होतं, करावं लागत नाही. खाणं आपोआप कमी होतं, करावं लागत नाही. टीव्ही बघणं आपोआप कमी होतं, करावं लागत नाही. मोबाईलचे रील्स बघणं आपोआप कमी होतं, करावं लागत नाही. आत बघायची सवय आणि कसं बघायचं हे कळत नसल्या कारणामुळे ही गडबड चालू आहे. लक्षात येत आहे? मग उत्तर म्हणण्यापेक्षा सुद्धा आहे ना, ज्या वेळेला मला एखादं गाणं छान म्हणता येतं हे ज्यावेळेस मला कळतं, त्यावेळेला माझी रियाजामधली गोडी वाढते. आणि ज्या वेळेला रियाजामधली गोडी वाढते ना, त्यावेळेला तिथे त्याच्यातलं म्हणजे त्या गायकातलं स्वतःचं अस्तित्वही यथाअवकाश विरून जातं आणि राहतो तो फक्त नाद. ही त्याची परिपूर्ण अवस्था आहे. असं त्याचं कल्मिनेशन होत जातं. म्हणजे विषयानुरूप उदाहरण देतो. पंडित भीमसेन जोशी किती जणांनी पाहिलेत किंवा ऐकलेत? पण मी त्या काही मोजक्या भाग्यवंतांपैकी आहे की ज्यांनी त्यांचा स्वराचा प्रत्यक्ष आविष्कार बघितलाय की स्वतः वरुणदेव उपस्थित झालेत त्यांच्या स्वरा आविष्कारामुळे. पुण्याच्या सवाई गंधर्व जे कार्यक्रम घडतो त्यांच्या शेवटच्या 1-2 मैफिलीच्या वेळेस ज्या वेळेला त्यांनी पहाटे मेघ मल्हार लावला त्यावेळेला स्वतः मेघ आले. याची देही याची डोळा साक्षी घेण्याचं, साक्षी होण्याचं भाग्य मला लाभलं. असं तुमची स्वतःची ज्यावेळेस प्रज्ञा तुम्हाला समजते ना, त्यावेळेला अंतर्मुख होऊन तुम्ही त्या विश्वात्म्याशी कनेक्ट होता. त्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी त्या तुमच्यातल्या क्षमतांशी तुम्ही कनेक्ट होता. आणि मग एकदा ते ज्ञान वाढायला लागलं ना, की त्याच्यातून अंगीभूत वैराग्य जागृती होते आणि जर अंगीभूत वैराग्य जागृती नाही झाली, तर मग त्या ज्ञानाचा कमर्शियलायझेशनकडे वाटचाल होते. म्हणून वैराग्य हे ज्ञानातून वैराग्याची उत्पत्ती होते, पण कुठल्या ज्ञानातून? स्वतःच्या ज्ञानातून, इन्फॉर्मेशन मधून नाही. आणि मग दुसऱ्याला जर मला काही सांगायचं असेल ना, तर माझ्या मनातल्या इच्छेमधून सुद्धा मी त्याच्याशी संपर्क साधू शकतो, पण ती माझ्या साधनेची ताकद असायला हवी. शब्देगुण संवादू सुद्धा शक्य आहे. पण त्याकरता स्वतःच्या खोलीमध्ये आधी उतरायला हवं आणि स्वतःला वृद्धिंगित करायला हवं. मग त्या वृद्धिंगत पुढचा शब्द वापरलाय सामर्थ्य. हे ज्यावेळेस वैराग्य, ज्ञानातून वैराग्य आणि वैराग्यातून सामर्थ्य प्राप्त होतं. सामर्थ्य कशाचं येतं? तर तुम्ही अधिकारवाणीने एखाद्याला सहाय्यभूत होऊ शकता. अधिकार म्हणजे पॉवर नाही. जे अनुबंध चातुष्टयातला जो अधिकार आहे ना, त्याचं थोडंसं स्लाइटली मॉडिफाईड व्हर्जन की तुम्ही शिकण्याकरता उपयुक्त होता. साधनेमुळे तुम्हाला दुसऱ्याला सजेस्ट करण्याकरता सुद्धा तुम्ही उपयुक्त होऊ शकता. ते सामर्थ्य तुमच्या अंगी आपोआप येतं.
पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. याच्या आधी पहिलं, जर आपण आतमध्ये नाही वळलो तर काय घडतं? आतमध्ये नाही वळलो तर पहिलं जन्माला येते ती अपूर्णता, दुसरी जन्माला येते, म्हणजे पहिलं आत वळलं नाही तर अज्ञान, अज्ञानातून अपूर्णता, अपूर्णातून विफलता, विफलतेमधून आसक्ती. सिंक्रोनायझेशन नीट लक्षात घ्या. अज्ञान, अपूर्णता, विफलता, आसक्ती, दुर्बलता आणि दुःख. आपण दुसऱ्याला कंप्लेंट हेच करतो ना, काय रे मला खूप त्रास आहे. दुर्बल झालेले असतात म्हणून दुःख व्यक्त होतं, हताश झालेले असतात. पण असं जर दुर्बल समजत असाल तर तुम्ही आसक्त आहात कशाच्या तरी. मग त्याच्या पलीकडे विफलता आहे, त्याच्यावरती अपूर्णता आहे, आणि अपूर्णतेचा जन्म हा अज्ञानातून आहे. लक्षात येत आहे का बघा. मग मनाच्या श्लोकांमध्ये पुढे जाऊन आपल्याला अनुसंधानाची कला पण शिकायची आहे. ती लक्षात आल्यावरती एक 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 ह्या ज्या उणीव आहेत त्या ज्ञानाने भरून निघतील. आणि एकदा आतल्या स्वतःशी जोडलं गेलं ना की मग तो बाहेरचे हे सगळ्या गोष्टी आपोआप भरून निघतात. पुढच्या वाक्यामध्ये समर्थ म्हणतायत, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. खूप छान शब्द इथे आलाय, विश्वास. ते म्हणतात, दास म्हणतोय तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्ही मुक्ती भोगाल. किती जणांचा विश्वास असतो? बरं, विश्वास या शब्दाचा अर्थ किती जणांना माहिती आहे? अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर शब्दाची ही फोड करावी लागते. वि अधिक श्वास. काय आहे श्वास? श्वास ही या देहामध्ये निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे. जशी या दृश्य बॉडीमध्ये अशी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, तशीच आपल्या अंतर्विश्वामध्ये पण एक प्रक्रिया सतत चालू असते. ती म्हणजे विचार येणं. विचार येतात आणि विचार जातात. आणि तिसरी प्रक्रिया चाललेली असते की आपण सतत काही ना काहीतरी करण्याचे, आयदर कृतीमध्ये तरी असतो किंवा संकल्प आणि विकल्प, हे करू ते करू, असं करू तसं करू, ह्या तीन गोष्टी सतत चाललेल्या असतात. एक आहे श्वास, एक विचार आणि एक कृतीशी रिलेटेड संकल्प, विकल्प किंवा ऍक्च्युअल कृती. तर समर्थ काय सांगतायत, वि अधिक श्वास म्हणजे विषय. वि म्हणजे विषय. कोणता विषय? तर मनाचे श्लोक हा विषय जर तुम्ही तुमच्या श्वासामध्ये धारण करा, म्हणजे तुमच्या विचारांमध्ये तो उतरवा आणि तुमच्या कर्माचा आधार बनवा. ह्याला म्हणतात विश्वास ठेवणे. माझे विचार जर मनाच्या श्लोकाच्या नियमावलीनुसार नसतील तर त्या विचारांचा मला काय उपयोग आहे? मग विश्वास ठेवायचा म्हणजे विषय हा श्वासात असावा. ज्या वेळेला विषय
श्वासामध्ये धारण करायचा, म्हणजे विचारांमध्ये विषय उतरवायचा, विचारांमध्ये त्याच्यावर चिंतन करायचं आणि कृतीत उतरवण्याकरता त्याचा ध्यास घ्यायचा. श्वासाला चिंतनाची आणि ध्यासाची, कशाच्या चिंतनाची आणि कशाच्या ध्यासाची, तर मनाच्या श्लोकांची. चिंतनाची आणि ध्यासाची ही जर गोडी लावली तर म्हणे, दास विश्वासता मुक्ती भोगी, हे याची देही याची डोळा, सहज शक्य साध्य आहे. हा विश्वास समर्थांनी आपल्या सगळ्यांना दिलाय. ही फलश्रुती आहे मनाच्या श्लोकाची. आपला विश्वास कमी पडतो म्हणजे काय होतं, तर ग्रंथरूपी गुरुनी, सद्गुरूंनी दिलेली साधना, दिलेला विचार आपल्या चिंतनात नसतो आणि ध्यासात तो दुरान्वय सुद्धा नसतो. साधं उदाहरण पाहू. यापैकी बरेच जण SSY झालेले पण असतील, नसतील, सगळे मिक्स आहेत. विपश्यना काही जणांना माहिती असेल. परंतु साधारण ज्या वेळेला तुम्ही अशा एका विशिष्ट शिबिराकरता जाता, तर तिथली दिनचर्या कशी असते बरं? काय असतं तिथे? सकाळी लवकर उठवतात, उठवलं की ध्यानाला बसवतात. मग एक विशिष्ट पद्धतीने तुमचा जीवनक्रम असतो. आणि असं तुम्ही काही दिवस तिथे राहता आणि तसं राहिल्याने तुम्हाला खूप छान वाटतं, तुम्हाला खूप भारी वाटतं. पण तसंच घरी आल्यावर घडतं का हो? असा कधी विचार केलाय का, की असं का नाही होत? ह्याच्यावरती कधी विचार केलाय का? कारण तिथे आपल्या शरीराला एका ढाच्यामध्ये बसवलेलं असतं, पण मनाला एका विशिष्ट विचार प्रक्रियेच्या ढाच्यामध्ये बसवण्याची गुरुकिल्ली ही तुमची तुम्हाला निर्माण करायची. लक्षात येतंय का? आणि ती जर तुम्ही तुमच्या मनाला एका विशिष्ट ढाच्यामध्ये बसवण्याची गुरुकिल्ली डेव्हलप केली, तर मग जसं समर्थ सांगतायत तसं याची देही याची डोळा सगळ्या गोष्टी अनुभवास आणि अनुभूतीस येणं सहज शक्य आहे. अशी ही फलश्रुती आहे मनाच्या श्लोकांची. आज फलश्रुतीवरती आपण थोडं डिटेलिंग केलं. खरं तर पहिला श्लोकही घ्यायचा होता. देवश्रीताई रागवणार आहेत माझ्यावरती. मी त्यांची आत्ताच माफी मागतो. पण कशाचा ध्यास आपण घेतोय आणि काय दिशेने आपण जातोय, ह्याची जर क्लॅरिटी नसेल ना, मुंबईला जायचंय तर येस, आपण सगळेजण मुंबईलाच निघालेलो आहोत. हे आपल्या सगळ्यांना क्लिअर असणं आणि एका पेजवर असणं गरजेचं आहे. व्यवहारामध्ये किंवा परमार्थ, प्रपंच आणि परमार्थ अशा दोन वेगळ्या गोष्टी नाही, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे समर्थांनी ठासून सांगितलं. प्रपंच नेटकाच करावा. फक्त दुसरा प्रपंच नेटका करतोय का नाही याच्या सूचना आणि सल्ले आपण कोणाला द्यायचे नसतात.
हा नियम पाळावा. कारण आपल्याला दिसतो तितकाच प्रत्येकाचा प्रपंच नसतो. त्यामुळे आपण आधी स्वतःचा जो प्रपंच आंतरिक आणि बाहेरील जो चाललाय तो समजून घेण्यावरती भर देऊयात आणि त्या प्रपंच करण्यामध्ये जे काही दोष उत्पन्न होत आहेत ते कसे होत आहेत तो या आठवड्याचा आपला स्वाध्याय आहे. स्वाध्याय नीट लक्षात आलाय का? बर, कोणाला काही प्रश्न असतील तर आता कृपया विचारा. बर, हे सगळ्यांना समजतंय का? एवढं आपण सावकाश चाललोय हे चालणार आहे ना सगळ्यांना? हो हो. एकदाच समजून घेऊ, पण असं समजून घेऊ ना की मग पुन्हा आपल्याला रिव्हर्स नाही यायचं. लक्षात येत आहे का? हो हो. वा. आणि इथे ह्या स्वाध्याय वर्गाला जो स्वाध्याय दिला जातोय त्याचं कृपया प्रत्येकाने चिंतन करा. जर काही अडचणी आल्या तर मला किंवा देवश्रीताईंना व्यक्तिशः मेसेज करा, आम्ही समजावून सांगू. तुम्हाला आमच्यापेक्षा सुद्धा छान बोलणारे YouTube वरती मिळतील, पण ते ऐकून तुमचं आयुष्य बदलणार आहे का? आपण सजगतेकडे लक्ष ठेवूयात, बदलाकडे लक्ष ठेवूयात स्वतःच्या. आजचा दुसरा एक्सरसाइज आहे, तुम्ही खरंच विश्वासात जगता का नाही हा तुमचा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या श्वासामध्ये चिंतन आहे आणि कृतीत ध्यास आहे का नाही आहे? मग एखादी गृहिणी असेल ती सुद्धा चिंतन करते का नाही असा विचार ती नक्की करू शकते, कारण तिचं चिंतन हे तिच्या स्वयंपाकात आणि तिच्या घरामध्ये उतरतं. पत्नीची व्याख्या माऊली आमची सांगते, पतनापासून जी वाचवते ती पत्नी. आणि वडिलांची व्याख्या माऊली सांगते, श्रुती स्मृतींचे अर्थ स्वतः होऊन या मूर्त, जो लेका दाखवी तो वडील. वडिलांची व्याख्या परत श्रुती स्मृतींचे अर्थ स्वतः होऊन या मूर्त, जो लेका दाखवी तो वडील. सो ऍटलिस्ट ज्या गृहिणी असतील त्यांनी स्वतःला तपासा, माझी कृती माझ्या कुटुंबाची प्रगती करता उपयुक्त आहे का? आणि प्रगती करण्याकरताना दुसऱ्याला सल्ले नसतात द्यायचे, दुसऱ्याला सहाय्यभूत व्हायचं असतं. सल्ल्याने माणसं दुरावतात, सहाय्यातून माणसं एकमेकांना जोडली जातात. म्हणूनच संत सांगतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आणि या सुपंथावरती चालण्याचं छोटं युनिट म्हणजे आपलं कुटुंब आहे. पहिल्यांदा आपण आपलं कुटुंब मिळून सुपंथावरती चालूयात. आज रिबन्स डेच्या दिवशी खूप छान संदेश दिला तुम्ही सौरभ. धन्यवाद. गौळकर बोलते मी. हा हा हा. खूप खूप माझा धन्यवाद. बोलवता धनी वेगळाच बर का. हे सगळं समर्थांचं आणि माझ्या गुरूंचं, माझं काही नाही याच्यामध्ये. खूप छान. धन्याचा तो माल वाही मी हमाल. मी माझी आमच्याकडे हमाली करतोय. पोचवण्याचं काम केलं. आमच्याकडे पोचवण्याचं काम पण महत्वाचं आहे ना. खरंय, खरंय. धन्यवाद, आभारी आहे. बोलविता धनी जरी वेगळा असताना तरी तो बोलविता धन्याने तुम्हाला निवडले ही महत्वाची गोष्ट आहे साहेब. एकदम क्या बात करेक्ट. आहे, क्या बात आहे. वा वा. याकरता तुमच्या सगळ्यांचे आभार.
जय जय रघुवीर समर्थ. हम्म. जय जय रघुवीर. बरं, कोणाला काही प्रश्न आहेत? प्रवीणजी, तुम्हाला काही प्रश्न आहे का? तुम्ही अनम्यूट करण्याचा प्रयत्न करत होतात मगाशी. नाही, आता काही नाही. प्रवासात असल्यामुळे झालं असेल ते. बरं आणि तुम्ही म्हटलं होतात ना, असं सावकाश चालेल का? असं सावकाश नसलं ना, तर ते मनाचे श्लोक मनात जाणारच नाही. बरं बरं. हे ना सावकाश पण जरा फास्टच होत आहे असं आम्हाला वाटतंय. छान मग सांगितलं. शिबिराला यावं लागेल जयश्री ताई, मागच्या वेळेस आल्या होत्या तशा. मग मी तुम्हाला दिसत तुम्ही आता काही मेन्शन केलं होतं अथर्वशीर्ष वगैरे आणि बाकी तुमचे काही जे हे असतात त्याची माहिती मला कुठे मिळेल आणि काही मला अटेंड करायचं असेल ऑनलाईन हा तर असे काही आहेत का तुमचे हे? आहेत ना. आता या ग्रुपवरती तुम्हाला नोटिफिकेशन येतील. साधारण गणपतीच्या दिवसामध्ये अथर्व शीर्षावरती असतं आणि आता हा स्वाध्याय असाच चालू राहणार आहे. बरं. मग काय आहे, आधीच आहे का आठवड्यातला तुमच्याकडे? कारण आमच्याकडे गणपती असतो त्यामुळे एवढी घाई असते की त्या आपण वेळा ते हे नाही, आपण हे लक्षात घेतो. साधारण गौरींचं विसर्जन झालं की आपण सुरुवात करतो. अच्छा. आणि कारण दरवेळेला आहे ना, ती सिरीज आहे. गेले 5 वर्ष तो स्वाध्याय चालू आहे. दरवर्षी आपण एक एक टप्पा खाली उतरतोय हो का? मग आणि तो आधीचे 12 वर्ष टप्पे चालणार आहे. पण मग हा, आधीचे टप्पे मला ऐकायचे येईल असतील. येईल. ते पण आपण मागचा घोषवारा घेतो आणि मगच पुढे जातो दरवर्षी. बरं. त्यामुळे किंवा काही काळजी असं नसावी. रेकॉर्डिंग वगैरे मिळेल का ऐकायला असं? आहे, कारण पाठवून देईन. पण सध्या आता तुम्ही मनाचे श्लोक करताय की नाही, मग इकडे हां. तिकडे डेव्हिएट नाही व्हायचं. बरं हा चालेल. एक श्लोक पुढच्या अख्ख्या एका आठवड्याकरता पुरणार आहे. आणि बरं, हे बरं. जरी नीट केलंत ना, तरी तो गणराजा गणपती सुप्रसन्न होणार आहे. हो ना. पुढच्या श्लोकामध्ये तो गणपती कोण आहे हे आपण नक्की समजून घेणार आहोत. हो. समर्थांनी कोणाला गणपती म्हटलंय, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही कुठं आहे तुमचं तो, म्हणणं पटतंय अगदी. आणि पण तो नेमकं करतो काय हे पण आपण बघणार आहोत. जरूर, जरूर, जरूर. Yes. सौरभजी, हा हा सर, कुठली बोला ना. कुठली एक गोष्ट जरी नीट कळली तर सर्व गोष्टी आपोआप कळतात. हा त्यामुळे सगळं जाणून घेण्यापेक्षा एक पूर्णपणे जाणून घेतलं तर सगळंच आपोआप कळायला लागतं. त्याची आठवण झाली. त्यामुळे तुमची ही पद्धत आवडली की आत्ता फक्त हे नीट जाणून घ्यायचं. तात्या कर्वे बोलल्यासारखंच वाटलं मला आत्ता एकदम. हे तुमच्याकडूनच शिकलोय. बाकी नाही नाही, ते तात्यांचंच होतं. तर पण ती एक गोष्ट म्हणजे काय, आता ती एक गोष्ट कळणं तर जगात एक काय आहे आणि अनेक काय आहे. म्हणजे एक कळलं तर अनेक आपोआप कळेल, पण एक नाही कळलं तर मग त्या अनेकात गुंता होईल, सगळा गोंधळ उडेल. असं तात्यांच्या वाक्यांचे अर्थ दरवर्षी नवीन नवीन लागतायत. ते काय सांगतात तसं तुम्ही पण जे बोलता ते पटकन सगळं कळत नाही, पण हळूहळू उलगडायला लागतं. आणि उलगडायला लागतं ते केव्हा, जर शांत मन आणि कुशाग्र बुद्धी असेल तर, नाही तर नाही. त्यामुळे पहिली गरज मन शांत असणं, दुसरी गरज कुशाग्र बुद्धी आहे. कुशाग्र बुद्धी ही प्राथमिक गरज नाहीये, असं लक्षात आलं. त्यामुळे धन्यवाद या उपक्रमाबद्दल. आणि तुमच्या आत्ताच्या या गप्पांमध्ये तात्यांची आठवण आली आणि ती आणखीन एक मजा आली. धन्यवाद. जय गुरुदेव. आता पाटणकरजींनी जसं म्हणलं तसं 1 रुपया म्हणायचं का 1 रुपया म्हणायचं हे ठरवायला पाहिजे. एक काय हे महत्वाचं. हा, समर्थ सांगणार आहेत आपल्याला ते नेमकं एक काय येतंय, हळूहळू टप्प्याटप्प्याने. त्या हे एक जर आज एका कान्याने जो फरक पडतो तो फरक लक्षात यायला पाहिजे. 1 रुपया का 1 रुपया. करेक्ट. अजून कोणाला काही प्रश्न आहे?
नसेल लहानपणी हे सगळे पाठ होते, पण एका ओळीत 12 अक्षर आहेत ह्याचं तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं. हे किती मोठी प्रगल्भता आहे की एका ओळीत सगळा 12च अक्षरं असली पाहिजेत आणि 16 अक्षरांमध्ये सगळा आशय मांडायचा आहे. हे त्यालाच जमतं ज्याला त्याच्याविषयी सुस्पष्ट कल्पना आहे आणि ते त्या एकातूनच निर्माण झालेलं आहे. म्हणून त्या एकाचीच अभिव्यक्ती दासबोधातून पण होते, मनाच्या श्लोकांमधून पण होते, करुणाष्टकातून पण होते. बरोबर आहे, बरोबर. संजीवजी, वृत्ताची वृत्ती हे महत्वाची आहे. खरंय, अगदी बरोबर. चालेल, कोणाला प्रश्न नसतील तर आज आपण इथे विरामूयात. स्वाध्याय सगळ्यांच्या लक्षात आलाय का? स्वतःच्या दोषांचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. याच्याविषयी डिटेल एक नोट ग्रुपवरती येईलच. आणि सगळेजण पुढच्या रविवारी येणार आहात आणि पुढच्या रविवारी स्वाध्याय केला का नाही हे पण शेअर करणार आहात. संजीवजी, प्रार्थना घ्या. हो. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.